डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420 63 67 36 किंवा 8208 42 33 24। कायदा एक मिनिट ऐका, मी जे सांगतो ते सगळे शांत राहा। कायदा हातात घेता येत नाही, सरपंच ऐका, कायदा हातात घेता येत नाही। हे रस्ता अडून चालणार नाही, आपल्याला प्रश्न मिटवायचा आहे ना, असं सरपंच शब्द देऊ राहिले आणि सरपंचांनी शब्द दिला आपल्याला, हीच मोठी व्हायची ना। आपल्या दिल्लीपासून आपल्या दिल्लीपासून अरे ऐका ना, गिन्नीपासून खाली टाकून घ्या, आपण परत आपल्या गिन्नीपासून नाही 2 दिवस अरे सरपंच म्हणून राहिले खाली टाकू द्या गिन्नीपासून। राहता तालुक्यातील साकुरे ते नांदुर्की या मार्गावर दंडवते वस्तीवरील रस्ता अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे। या रस्त्यावर रोज शेकडो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच रुग्णांची ये जा होत असते। रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने काही स्थानिकांनी पुढाकार घेत रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतुकीसाठी योग्य करण्याचा निर्णय घेतला। मात्र रस्त्यालगत जमीन असलेल्या राजेंद्र दंडवते यांनी या कामाला आक्षेप घेतला। मुरुम टाकताना त्यांच्या जमिनीचा काही भाग वापरला जात असल्याचा दावा करत त्यांनी महसूल विभागाकडे लेखी निवेदन देऊन रस्त्याची अधिकृत मोजणी करण्याची मागणी केली। प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत येत्या 6 तारखेला अधिकृत मोजणी करण्याचे निश्चित केले। मात्र काही स्थानिक नागरिकांनी मोजणीची वाट न पाहता तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची भूमिका घेतल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले। यात संतापातून नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करत रास्ता रोको केला। जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली। आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही, आम्हाला फक्त रस्ता हवा आहे। या रस्त्यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो। एखाद्या घरासाठी संपूर्ण गावाचा रस्ता अडवला जात आहे। उद्या एखाद्या रुग्णाला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही किंवा एखाद्या मुलाच्या जीवाला काही झाले तर त्याला जबाबदार कोण? रस्ता रोकोमुळे तब्बल 1 ते 1.5 तास वाहतूक ठप्प झाली। अनेक वाहनांच्या रांगा लागल्या। शाळकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। दरम्यान साकुरीचे सरपंच मेघना दंडवते यांचे पती संदीप दंडवते यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी शांततेत चर्चा केली। त्यांनी प्रशासनाने 6 तारखेला अधिकृत मोजणी निश्चित केल्याची माहिती देत कोणताही कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले। संदीप दंडवते, प्रशासनाने 6 तारखेला रस्त्याची अधिकृत मोजणी निश्चित केली आहे, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य निर्णय घेतला जाईल। रस्त्याचा प्रश्न मी स्वतः लक्ष घालून मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन, नागरिकांनी संयम राखावा। संदीप दंडवते यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की 6 तारखेला नियोजित मोजणी पूर्ण करून कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल, त्यानंतर रस्त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल। तसेच आवश्यकतेनुसार रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतुकीसाठी अधिक चांगला करण्याबाबत पुढील कारवाई केली जाईल। सध्या साकुरे ते नांदुर्की दंडवते वस्तीवरील या रस्त्याच्या वादाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। एकीकडे जमीन मोजणीची प्रक्रिया तर दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन हाल अपेक्षा, या दोन्हींचा समतोल साधत प्रशासन हा प्रश्न कसा सोडवते याकडे सर्वांचे लक्ष आहे। 6 तारखेला होणाऱ्या अधिकृत मोजणीनंतर हा वाद कायमचा मिटतो की पुन्हा नव्या वादाला तोंड फुटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्ही राहता कुठं आणि नेमकं तुमचा रस्ता कुठे आहे आणि त्या रस्त्यावरून किती वर्षापासून तुम्हाला अडचण आहे? आम्ही नांदुर्की रोडला आमची वस्ती आहे। आमचा रोड जवळजवळ 50 वर्षापूर्वी जुना आहे असं ऐकलेलं आहे, पण आम्हाला आता अडचणी अशी आहे, आता आमची पॅरालिसची पेशंट आहे ना, ते दवाखान्यात न्यायला सुद्धा आम्हाला जाता येत नाही, इतके दोन्ही साईडनी रोड, आणि आम्हाला फक्त मुरुम टाकायचं आहे त्यासाठी सुद्धा आम्हाला परवानगी भेटत नाही, इतका त्रास आहे। हे गाडी जायची ना, ती गाडी पूर्ण रोडनी टेकत जाते, ही गाडी पण नेता येत नाही, कोणतीच गाडी नेता येत नाही आमच्या रोडने। छोटे छोटे मुलं पण शाळेत जाते ना, तर त्यांना पण त्रास आहे, ते गाडीवरून पडलेले खूप वेळा, कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडलेला आहे,
अशी म्हातारे माणसं आहे त्यांना पण गाडीवरून जाता येत नाही. गाडी सटकून आमची पडतात. पण नाही ही पाहुण्यांची गाडी गाडी पण आहे. दुसऱ्यांची आहे. म्हणजे आमचं तर इतकी नाही जाता बिकट येत. परिस्थिती, गावात जाता येत नाही. कसं जाणार आम्ही गावात? आठवडा जायचं म्हणलं का आमच्या अंगाला काटा येतो. छोटे छोटे मुलं शाळेत घालायचे, गावात काही आणायला न्यायला जावं लागतं. कसं जाणार गावात? हे काय सगळेच म्हणजे इतक्या अक्षर घरात आजारी पेशंट असते, कसं नेणार आम्ही? प्रत्येक वेळेस इमर्जन्सीला सुद्धा आम्हाला जाता येत नाही पेशंट रोडला. किती दिवस ते पेशंटची परिस्थिती पहा तुम्ही, कसं नेणार आम्ही त्यांना दवाखान्यात? असे दुसरे पेशंट तर आम्ही पाहुण्यांच्या घरी ठेवले. छोटे छोटे तो मुलगा मागं बसेल, त्याला रोज आम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं. त्याला कसं नेणार दवाखान्यात? ते सगळं बघितलं पाहिजे ना तुम्ही. मग काय आता काय मागणी काय तुमची, काय केलं आमचा मग? रोड करून देणे एवढीच आमची मागणी. त्यांचंच काय, माझी सासूबाईला डायबिटीज आहे, त्यांना रोज फिरायला गेल्याशिवाय होत नाही. रस्त्यात एवढे खड्डे आहे ना, तर त्या डायरेक्ट पडलेल्या पडल्या आणि पडल्याच्या नंतर त्यांना इथं मांडीतलं हाड मोडलं, ऑपरेट केलेलं आहे. आज माझे मिस्टरही नाही ते आणि ती माझे सासरे पण नाही. ती माझा मुलगा आहे तो बाहेर शिकतोय. आज तुम्हीच विचार करा, आज मी एवढी समाजात वावरते पण माझी सासूचं ऑपरेट केल्याच्या नंतरून मला ह्या रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे माझ्या नंदीच्या इथं ठेवावं लागलं. आज मला कोणी पण माझ्या भाऊबंदकीत काय नाव ठेवून राहिलेलं आहे, तर तुला तुझी सासू सांभाळत येत नाही, पाहुण्या रावळ्याची इथं नेऊन घातली. म्हणजे आम्हाला मानसिक त्रास पण आहे, येणं जाण्याचा त्रास आहे, सगळ्याच गोष्टीने आमची नाचक्की होऊ म्हणजे राहिली. जीव घेणं प्रवास चालू आहे आमचा त्या रोडवरून सगळ्यांचा. म्हणजे घरून निघलो तर आम्ही ना त्या रस्ता पार करेपर्यंत कुठे तुटतोय का फुटतोय का काय, आम्हाला आमचीच गॅरंटी नाही. आमची मागणी एवढीच आहे फक्त, आमचा रोड लवकरात लवकर व्यवस्थित होणे. होऊन द्या, मुर्मीकरण होऊन द्या. तुम्ही दंड जाणीवपूर्वक रस्त्याचे अडवणूक करून असून आम्हाला मला तर डायरेक्ट जातीवाचं शिवाय करतो दरवेळेस तो. हा तुमचं काय ना? हा, माझं नाव शिवाजी पोटे. हे सगळे दंडवते मला आमचा मला यांना जाणीवपूर्वक कुठला मोटरसायकल सुद्धा जायचं म्हणजे लग्न सकाळी कोणाकडे चालले असं कुठं राहत असतं, एवढे कुठं असं अडवणूक करत असतं का? तर आम्ही म्हणतो जाऊ द्या आम्हाला एवढीच विनंती आहे तहसीलदार मार्फत आम्हाला रस्ता करून मिळावा म्हणून. तुम्ही रस्ता येऊन बघा कसं आज आमचे लोक 100 लोक राहतात तिथं. 100 लोकांना एक माणूस अडवणूक करू राहिला. आम्हाला फक्त भांडणं करायची नाही म्हणून आम्हाला हे करावं लागलं. प्रत्येकाला तो काही ना काही आज प्रशासन एवढं घेऊन पण प्रशासन लगेच तिथं 2 दिन दररोज काही ना काही टेक्निकल असतं. डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन, तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454.